show you. Let me show you. Look. नमस्कार, आताच्या सवितास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही सगळे फॅमिली पिकनिक आमची चाललेली आहे नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलो आहोत। सगळ्यात सुट्टी आहे सॅटरडेची। ताई इकडे बघा, पहिल्यांदा आलायत की आलेला अगोदर? तुमच्यापासून जवळच आहे। आलेली आहे सायली छोटी असताना आलेली। सायली छोटी असताना तिथून आलाच नाही तुम्ही। आता सायली मोठी झाली, बॉडी दाखवते। चलो लेट्स गो। राणी असं हात लावतेस, जवळ आली घाबरतेस कशाला? ती पडत येते ना म्हणून मला भीती वाटते। आता रुचिताच्या हातात आहे म्हणून। आता सगळेच घेत आहेत, ताई पण आल्यात, घाबरतायत। अहो खूप गोड आहे ती माझी बेला, बघ अशी बघते प्रेमाने। पहिल्यांदा हात लावलाय, तिच्याकडे बघितलं ना एकदम प्रेमाने की बरोबर एकदम जवळ येते। ही माझी ननद आणि नंदेची माझी सून। आता दोघी झोका घेत आहेत मस्त फास्ट, अजून जोरात। कोण जास्त फास्ट करते? दोघींचं वजन सारखं आहे, जाऊ पडून। ताई जास्त जोरात घेत आहे झोका। बस 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 बस। बघा समोर मस्त मोठे मोठे माकड आहेत, जवळ नाही जाऊ, भीती वाटते जायला। थोडं जाऊया आपण, चालतात एकसारखे रांगेत, एकदम बिंदास जात आहेत, अजिबात भीती वाटत नाही त्यांना। हो एक एक पळतोय बघ असा। अरे आत्ताच आला फोन मला, आता फोन नाही केला। मक्याचं चटपटीत खाणं हे काय? लिंबू सरबत, लिंबू पाणी बनायचं वेगळं। लिंबू पाणी काय टाकलं त्याच्यामध्ये? काय आहे? काय जिरा आणि वेगळं। तू काय खाते? तू काय घेतलं? काहीच नाही घेतलं मी। काय पाहिजे? पण हे पण भारी छान लागतं ग लिंबू पाणी। ताई हे कसं लागतं? बरं टेस्ट छान एकदम मस्त। काय आहे मक्याचं? काय चाट आहे का? मक्याचं चाट, कैरी नाही टाकली, मसाला कॉर्न। मसाला कॉर्न कुठे टाकू? काकडी आहे। नाश्ता केलास की नाही सायली? मक्का माझा फेवरेट आहे। ओके फेवरेट आहे। दादा काय दिसते? पाणकोंबडी गेली पाण्यात तिथे। कुठे? अरे दिसली। नाला बोलायचा का काय? पाणी नदी काय ग हे? नदी पाणकोंबडी नाही, नाला आहे ना हे? नदी। मग तू काय बोलला ना? काही सांगतात आपल्याला, हा काही सांगताय आणि आपण विश्वास ठेवलं। छान आहे ना? बरे मोठी एकदम लांब नसेल। आपण बसूया बोटीमध्ये, काय ग? बोटीत बसूया। चला पटापट, बस आली आपली। झाकण कुठे? अरे बस पुढे गेली, आता बोलून मागे रांगेत चला पटापट। मला विंडो द्या, नक्की विंडो दे ना, आणि तुला लॉयन दाखवून द्यायचं। दोन्ही त्या साईडने बघ गेलो असतो, पण झालं। बसावर तिथे बसता बा, खाली झाडाच्या खाली बघ ना, बरोबर बसलाय तो। त्याला ऊन लागतंय। झोपला हा राहुल मामा दिसतोय। त्याची सकाळ झाली नाही अजून।
सायली जायची काही हिंमत होणार नाही आमची. आपण बघतोय ना म्हणून तो उठत नाही. त्या लोकांना कळतं. इकडे काय बघण्यासारखं गेट आहे का? किती एंट्री आहे तसं? 3 हा तिसरा गेट. आणखी एक झोपलं आतमध्ये बघ. सोबत इकडे झोपलं पण झाडाच्या इथे. अजून कोणते कोणते प्राणी सोबत तिकडे काय तो मोठा तिकडे आहे. सोबत तिकडे आहे. मोठा आहे की तिथे सोबत तिकडे थोडा मोठा आहे. ऐकलं नाही पण व्हिडिओ आले असेल ना या मला परफेक्ट व्हिडिओ आली एकदम. हाय गाइस. जेवढे असतील ना माहिती नसले एवढे सगळे पक्षी इथे आहेत बघायला मिळते. अटॅक केलाय ते डुकर आहे ना अटॅक केलं ते डुकर आहे तिथे आतमध्ये. पेला नाही ना परफेक्शन आहे. बाळ पण आहे. काय बोलतात नाही मांजर मागाची मांजर हिला काय काय माहिती आलंब्या बघा काय वाघ चांगला दिसतो. मोठा रोही त्याच्या उंच आहे पक्षी. आता आम्ही सिंह वाघ हे सगळे 2 प्राणी बघून आलो पण आमची हिंमत नाही झाली जवळ जाण्याची. बसमधूनच आम्ही पाहिलं. आणि कुठे गेलो म्युझियम ॲनिमल्सचं म्युझियम होतं. तिथे जे प्राण्यांचे एज होते आणि पर्टिक्युलरली एज झाल्यावरती त्यांची डेथ होते. मग ते डेथ झाल्यावरती त्यांचं आठवण राहण्यासाठी म्हणून ते म्युझियम मध्ये रिअल स्किन वरती त्यांचे स्टॅच्यू बनवलेले दिसावे. आणि ते रिअल स्किन असतात आणि ते स्टॅच्यू तिथे उभे केलेले आहेत. आणि एंटर केला गेला तर टायगर तर असं होतं की बाबा फोटो पण काढले व्हिडिओ पण काढले तिथे. म्हणजे जर त्याला काच नसती ना हिंमत झाली नसती आतमध्ये एंट्री नो एंट्री बाहेरूनच बाय बाय. वहिनी काय काय ओढत होते आतमध्ये. वाघाला बघून पडल्या बिचाऱ्या घाबरली राणी. काय पण
वेलकम टू शॉर्ट काढते काय झाड बघायला आले झाड शूटिंगच करतो ना तो काल ऑर्डरलाच होता एक लाजाळूचं पिजाळूचं झाड असतं किती छान असतं पण नाही त्यांच्याकडे लाजाळूचं पण झाड नाही तिला माहितीच नाही ती काय करते तिलाच नाही माहिती मध्ये ती डान्स करते हे बघा ना कसं आहे त्याचं हे बघा ना कसं आहे काय त्याचं नाव काय त्या झाडाचं हे बघा ना हे कसं आहे असं कसं त्याला आणि झाकण आहे म्हणून झाकण कसलं झाकण आहे हे बघा कसं आहे काही हे बघा असं आणि त्याला वरतून जग असतो ना तसंच आहे तसंच दिसतोय काहीतरी वेगळं झाड बघायला भेटलं आम्हाला नेहमीच बघतो ठीक आहे असं जगचा आकार दिसतोय आणि हे वरचं झाकण आणि याच्यात पाणी पाणी पण आहे त्याच्यात तुलिप तुलिप असतात ना तसं जग असतं ना पाण्याचं जग कुठलं आहे आहे की नाही हो दिसतंय पण तसंच कांगारूचं फुल आम्ही नवीन नाव दिलंय या फुलाला आम्हाला माहिती नाही काय नाव आहे पहिली अशी कळी येते त्यानंतर असं फुल बनतं खरोखर राणी बोलली ना कांगारू सारखं दिसतं खरंच हे त्याचं पोट तोंड आणि हे हात काय चाललंय काय करतेस हे सनस्क्रीन आहे गाईज आम्हाला पण दे थोडं थोडं आम्ही पण उन्हात तापलोय वरुणातून चालतोय काय ताई पण आल्या बघा सनस्क्रीन लावलं तर असं होणार सनस्क्रीन नाही लावलं तर असं होणार हो आता याच्या पुढे काय करणार आपण आता थोडा वेळ फिरायचं आता सगळे प्राणी काही वाघ सिंहच बघितले आपण आता जेवायचं मस्त वेगळी अजून थोडं 1 तास फिरूया नंतर 1-1.5 वाजता जेवूया आता मी थोडं जेवायला जाऊ फिरलो लांबूनच सगळ्या प्राण्यांना बघितलं तुला काय वाटतंय खूप मजा येते आणि आणि काय नाही एकदम रिफ्रेश वाटतं 10वी नंतरची एक्झाम दिली आहे समज की आमची पहिली पिकनिक आमची आजची आहे होती आणि फिरून पिकनिक तुझ्या आहे तू फॅमिली पिकनिक ही पहिली आपली ग सुरुवात झाली आता पिकनिक आपली ही हो आज आपल्या भरपूर फिरायचंय आणि आज 3 माकडं हे झाडात चढलेले आहेत एक लाल टी शर्टचं माकड एक व्हाईट टी शर्टचं माकड आणि एक हाफ शॉर्ट टी शर्ट वाला माकड माकडी काय चाललंय काय तुमचं पटरीवरून चालतंय पडाल दोघी एक साथ कॅटवॉक बस 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 जास्त पुढे गेलात आता आमची नॅशनल पार्कची सवारी झाली पूर्ण सगळे प्राणी बघितले आता आम्ही जेवायला चाललो आहोत सकाळपासून ते दुपारपर्यंत आम्ही फिरतोय या उन्हातून आता कुठे जायचं जेवायला आपण ताई आता बाहेर पडूया कुठलं तरी हॉटेल बघूया चांगलं हां आता जेवतानाचं व्हिडिओ थोडं काढू आणि मग व्लॉग इथेच एंड आणि मग घरी काढूया एवढं काय काय खाऊ ते सांगू ना काय काय खातोय ते व्हेज नॉनव्हेज व्हेज ना मी व्हेज आहे तुम्ही नॉनव्हेज आहात बरोबर आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत आणि मी व्हेज हा राणी आमचं दोन्ही पण खाऊ शकते 50 थोडं चांगलं असेल ते मग आम्ही मागवणार हो मजा आली पिकनिक एकदम भारी झाली आपली अचानक मला आलेलं लक्षात राहील ऑन दी स्पॉट वाली पिकनिक हो अचानक ठरली आमची पिकनिक काही कल्पना नव्हती रात्री असं ठरलं बोलता बोलता पण भारी झाली आपली आताची पिकनिक खरंच मस्त वाटलं गेले गेले अहो सीट वाकडी झाली पैसे द्यावे लागतील टायर्ड कुठे अरे पुटीने डबल आपल्याला तुझा मामा उतरा खाली मामी त्यांना व्हिडिओ काढायचाच आहे मामा टायर चेपलाय दोन्ही पण अरे यार खरंवाला चेपलाय उतरा उतरा बिहाइंड द सीन पाहिजे का कॉमेंट्री झालोय पप्पा टायर चेपला परत कर तसंच याला बोल जिम खेळत पाठवलं पाहिजे जर कोणाला खेळ बघायचे असेल तर नक्की ते रुमाल टाक रुमाल
रुचिता तुला नाही जमणार त्याच्यासारखं. प्रयत्न करते पण होत नाही. जिमला जाईल तेव्हा येईल मला. आमची काय ग पुढे जायचं ना. नवरा लटकतोय. रुचिता एका हाताची आहे. त्यांनी मगाशी भारी घेतली अशी घेतली. नॅशनल पार्कची सवारी आमची आता इथे संपलेली आहे आणि खूप आम्ही एन्जॉय केलं. सगळ्या लायन टायगर यांना आम्ही सगळ्यांना बघितलं. खूप मस्त वाटलं. म्हणजे जास्त काय नव्हते त्या प्राणी, लायन आणि टायगर होतं पण ते सुद्धा आम्ही लांबून बघितलं कारण की अलाउड नाही पुढे जाण्यासाठी. बसमधूनच बघितलं पण भारी वाटलं. समोरून प्रत्यक्षात बघणं खूप वेगळं वाटतं. आणि अचानक आमची प्लॅनिंग ठरली आणि ठरलेली प्लॅनिंग ही सक्सेस झालेली आहे आमची. आणि आता ही सगळी पुढे गेलेत, त्यांना भूक लागली. तर मी पाठी राहिली एकटी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तो व्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्ही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय.